नमस्कार. बघा, 2 दिवसापासून एक न्यूज आहे हे जास्त चालत आहे आणि त्यापूर्वी तो निमित्त आहे छावा चित्रपट आणि महाराष्ट्रानं ज्या प्रकारे छावा फिल्म बघून जे आपला आक्रोश व्यक्त केलाय तो महाराष्ट्रानं पूर्ण पाहिलेलाच आहे. आता आपल्याला मित्रांनो आज थोडस एक आपला विषय आहे, तो विषय खूप महत्वाचा आहे. तो विषय तुम्ही प्लीज अजिबात स्किप करून बघू नका, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ज्या ठिकाणी कमेंट कराव्या वाटतील तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करत चला आणि लाईक मात्र नक्की करत चला. बघा, हा एक व्हिडिओ फिरतोय सोशल मीडियावरती. तो व्हिडिओ म्हणजे की आम्हाला लाज वाटते एकनाथ शिंदे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात म्हणून. म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यावरून काही लोकांना लाज वाटते आणि तो सोशल मीडियामध्ये तो व्हिडिओ हा 10 लाख 5 लाख लोक बघतात. हे आता प्रश्न असा पडतो, हे बघणारे लोक कोण आहेत? म्हणजे अरे काय मूर्खपणा लावलाय हेच कळत नाही. म्हणजे एखाद्या वक्तव्यातून एखाद्या गोष्टीसोबत एखाद्या व्यक्तीची जर आस्था जोडलेली असेल, आस्था असेल, तशी महाराष्ट्राची आस्था ही शिवरायांसोबत आहे. तसंच महाराष्ट्राची आस्था सुद्धा काही जे पॉलिटिकल पार्टीचे नेते आहेत त्यांच्याकडे सुद्धा असते. एक झराडीचा एक नेता म्हणून देवेंद्रजींना लोक बघतात. फक्त एक हिंदुत्ववादी नेता आहे, एक ब्राह्मण आहे, एक हिंदू पक्ष धर्माची बाजू लावून धरणारे हे लोक आहेत. म्हणजे हे अंधभक्त झाले, हे हिंदुत्ववादी झाले, हे गोदी झाले आणि सगळे काय आहेत ते सगळे चुतीया बाकीचे. फक्त हे काय 4-5 जण काय आहेत हेच फक्त चांगले आहेत. म्हणजे हिंदुत्वाची भूमिका घेणं, हिंदुत्वावरती बोलणं म्हणजे मूर्खपणा असतो. बघा, जय शिंदेनं काही काळामध्ये काम केलंय, 2.5 वर्षामध्ये ते काम कधी पूर्वी कुणाला जमलं असेल असं मला वाटत नाही. पण एवढं काम सुद्धा होणार एवढा काय सुद्धा मूर्खपणा लावलाय. बघा, नेमकं प्रकरण का तुम्हाला सांगतो. आता औरंगजेबावरून एक काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ नावाचे. आता हर्षवर्धन सपकाळ आणि ते पण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे. अहो, तुम्हाला पहिले एक गोष्ट मध्ये ठेवा, पहिलं जे काँग्रेसची मानसिकता आहे तुम्ही समजून घ्या. काँग्रेसची मानसिकता ही हिंदू बरोबर कधीच नाही, ते फक्त हिंदू द्वेषाकरता असते. अहो, 2-3 गोष्टी बोलायच्या, हिताच्या बोलायच्या, करायचं काहीच नाही, फक्त हिताच्या बोलायच्या आणि ते पुढली हो अथवा न हो फक्त बोलत ठेवायचं. आम्ही पुरोगामित्व स्वीकारलंय, आम्हाला सगळे समान आहेत. कुठं समान आहे? जर समान असला असतं तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष हा हिंदू विषयी भरला असता का? भरला नसता. आणि तुम्ही म्हणताय काय समान? जर ज्या कोणी भारतामध्ये जातीयता वाढवली आहे ते म्हणजे प्रथमतः इंग्रज आणि पुन्हा काँग्रेसच आहे. तुम्ही वाटतंय तुमचा जो अभ्यास कमी आहे, जरा इतिहासाचे पानं चालून बघा. आता काय झालं, या औरंगजेबाचा पुळका महाराष्ट्रातील काही नेत्यांना येऊ लागला. कोणी म्हणतंय की औरंगजेबामुळं शिवरायांची ओळख आहे. म्हणणारे जितुद्दीन आव्हाड, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटांचे, शरद पवार गटांचे, ते असं बोलले होते. आणि काही जणांना त्याच्या जे थडगा आहे त्या थडग्यावरून काय लोकांना आपुलकी वाढायला लागली. तर आस्थेचा विषय म्हणतात सुप्रिया सुळे मॅडम तरी असो. पण नेमकं या विषयावरती बोलत असताना हे सपकाळ नावाचे इसम, हर्षवर्धन सपकाळ नावाचा एक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि चालू मध्ये जे मुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावरती आहेत. आता मुख्यमंत्री हे पद संविधानिक आहे, त्यावरती लोकांना निवडून त्यांना बसवलंय आणि त्या पदावरील व्यक्तीचा ते उल्लेख हे औरंगजेबासारखा करतात. आणि त्यांना काय म्हणतात की औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. आता औरंगजेबानं बापाला मारलं, भावाला मारलं, ते चोर आहे तो, लुटारू आहे तो. मंगोलियामधले हे मुघल भारतामध्ये आले आणि सगळ्या सीमा पार करून ह्या हरामखोरांना जो हौदोस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घातला त्याला इतिहास साक्षी आहे. अनेक धर्म परिवर्तन झाले, अनेक देवळं पाडले गेले, मंगलाच्या इज्जत असतील, सोना असतील, ह्या सगळ्या गोष्टी या लोकांनी हडप केल्या. पण यांचं काही दक्षिण भारतामध्ये काही चाललं नाही आणि परिणामी ह्या
चोळाची थडगं त्यांचं इथंच संभाजीनगरला बांधलं गेलं. इथपर्यंत पॉवर ह्या मराठा एम्पायरची आहे, शिवरायांची आहे, संभाजीराजांची आहे. हे लहान गोष्ट आहे का? मग या एवढ्या क्रूर शासकाची हे तुलना देवाभाऊशी करतात. आता कर्तृत्व कर्तव्य ह्या गोष्टी वेगळ्या आणि कर्तव्य फक्त दाखवणं भासवणं ह्या गोष्टी वेगळ्या. आता काँग्रेसनं आपल्या काळामध्ये त्यांनी हेच केले, लोकांना दाखवलं वेगळं, लोकांना वाहक दाखवलाय पण मागे मांजर होते हे लोकांना कळलंच नाही. लोकांनी फक्त मुखवटे बघितले त्यावर लोक बाळून गेले. पण जे काही मागची लबाड मांजरं आहेत ह्या मांजराने तर हा धर्म आणि देश नासवलाय पूर्ण. ते तुम्हाला कळणार कधी? कारण काय, तुम्हाला ह्या गोष्टी कधीच कळू शकणार नाही. बाबासाहेबांनी गोष्ट बोलले होते, जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतोय हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही गुलाम आहात. तसं ह्या लोकांना हिंदू धर्म म्हणजे काय, शिकवण काय, धर्मग्रंथ कुठले आहेत, वेद कुठले आहेत, अहो पूर्णपणे सायंटिफिक वेद आहेत, कुणी वाचलेत का आतापर्यंत? मग काय आपलं धर्मांधपणा हाच आहे, आपण अभ्यास कुठलाच करत नाही, फक्त आपण पुस्तकच चालवतो पुढचे, पण खरं ज्ञान तुम्ही घ्यायचा कधी प्रयत्न करत नाही. आणि मुस्लिम लोक हे पहिलं ज्ञान घेतात धर्माविषयीच, म्हणून ते एवढे कट्टर आहेत. असो, पण याविषयी मग बोलताना विधानसभेमध्ये एकनाथ भाई बोलून गेले. ते बोलले की औरंगजेब कसा क्रूर होता, कसा निर्दयी होता, तुम्ही यांची तुलना देवभाऊशी कशी केली? आणि त्यांनी संभाजी महाराजांचे चामडं काढलं, डोळे फोडले, हाताचे नख काढले, रक्त पूर्ण त्याला हालाहाल केलं. मग फक्त ह्या गोष्टी फक्त ते बोलले, म्हणजे ज्या गोष्टी त्यावेळेस संभाजीराजांना सहन केल्या होत्या, ज्या गोष्टी ते फेस झाले होते आणि शेवटी हत्या करत आली संभाजी महाराजांची, या लहान गोष्ट आहे का? आणि त्या विषयावरती एकनाथ भाई विधान भवनामध्ये म्हणले आणि त्यांनी सांगितलं, जे तुम्ही जे वाक्य वापरलंय, सकपाळानं जे वाक्य वापरलं होतं ते वाक्य चुकीचं आहे, तुम्ही माफी मागा. औरंगजेब क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही तेवढेच क्रूर आहेत. ह्या वादग्रस्त वक्तव्याची तुम्ही जाहीर माफी मागा, असं आव्हान एकनाथ भाईनं केलं होतं. मुळात हे गोष्टी एका पदावरील जो व्यक्ती आहे ते पद ही संविधानक आहे, त्याच्याविषयी बोलणं म्हणजे सगळ्यात मोठं गुन्हा आहे मित्रांनो. पण ज्या लोक म्हणतात हातामध्ये लाल पुस्तक घेऊन आम्ही संविधान वाचवतो, संविधानाचा आदर करतो, पण तेच लोक त्या लाल पुस्तकाचाच मी बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा म्हणत नाही. त्या पुस्तकामध्ये काहीच नसते, फक्त पुस्तकं असते, मध्ये पांढरे पानं असतात कोरे, फक्त हे दाखवायची कामं ते लोक करतात. पण जे लोक संविधानिक पदाचा मान ठेवू शकत नाहीत ते लोक संविधानाचा मान कसा ठेवतील हा मोठा प्रश्न आहे. मग त्यावरती काही लोकांनी बोलले की शिंदेनी हे वाक्य बोलल्यामुळं, शिंदेनी देवभाऊचा कैवार घेतल्यामुळं त्यांना जास्त झोंबल्या मिरच्या. कारण 2.5 वर्ष काय काय कामं केले, कुठल्या कुठल्या योजना आणल्या, 512 कोटी निधी वाटला मुख्यमंत्र्यांनी, शिंदे साहेबांनी. ते ऑन टाइम एनी टाइम ते अवेलेबल होते. सगळ्यात जास्त निधी वाटणारा मुख्यमंत्री तेच होते आणि त्यांनी अनेक योजना ह्या हितकारी आणलेत महाराष्ट्रामध्ये. त्या योजना सगळ्यांनी घेतल्या सुद्धा, लाभ योजनेचा अनेक अशा योजना असतील, अनेक काय गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचवायची कामं हे तातडीने शिंदे साहेबांनी केलेत, महाराष्ट्रानं बघितलंय. याचाच परिभाग असा, याचंच म्हणजे उत्तर असं आहे की 2.5 वर्षामध्ये जे काही शिंदेंनी केलंय हे अतिशय उत्कृष्ट आहे. हे बघून लोकांनी त्यांना भरभरून मत दिलंय. त्यांची झोळी एवढी भरली की ह्यांची झोळी तुटायची वेळ आली, कारण त्या गोष्टीचा विश्वास हा कुणाला नव्हता की महाराष्ट्रामध्ये एवढं असं मोठं यश मिळेल. पण हे लाचार लोक एवढे लाचार आहेत, यांना हे यश सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये खुपतंय. असो, पण हे 2.5 वर्ष लोकांसाठी एक कॉमन मॅन म्हणून राहणारा मुख्यमंत्री, फक्त एका सहकारी मुख्यमंत्र्याची देवभाऊची ज्यावेळेस बाजू घेतो त्यावेळेस यांचं लगेच पुरोगामित्व जागी होतं. आता मला या ठिकाणी प्रश्न असा पडतो, या लोकांचा विरोध नेमका कुणाला आहे? हिंदुत्वाला आहे की हिंदुत्ववादी लोकांना आहे? हा एक मोठा प्रश्न पडतो. बघा, कुठले बघा
हिंदू विषयी कुणी काय बोललं तो भाजपवाला आहे, चला हल्ला करा त्यावरती, काही बोला चला. आणि जर हिंदूचा विषय नाही घेतला बा कुठलाही विषय घेतला तरीही बोलणं खायचं यार. आणि सगळ्यात विषय असा येतो, जे लोक आपले हिंदुत्ववादी आहेत ते लोकही आपल्यासारखे चॅनल जे आहेत त्याचे व्हिडिओ बघत नाहीत, जाऊन ते त्यांचे व्हिडिओ बघतात, त्या लोकांचे, त्या हरामखोरांचे. म्हणजे त्यांचा मेसेज जास्त पसरतो लोकांमध्ये, तर आपले लोक फक्त बघतात सोडतात. म्हणून तुम्हाला सांगतो की आपले व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवायचे काम हे तुम्हाला करायचे आहेत. कारण जोपर्यंत आपला समाज हा जागृत होणार नाही तोपर्यंत हे असं चालणार आहे. शिव्या देणाऱ्या लोकांची संख्या ही वाढणारच आहे. आणि फक्त जे तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्हाला शेवटी शिव्या तुम्हाला खाव्या लागणार आहेत. याच उदाहरण म्हणजे शिंदे साहेबांनी काय दोन गोष्टी बोलल्या त्या सत्काराविषयी. अरे तुम्ही संदर्भ कुठं लावताय? औरंगजेब किती क्रूर होता, कसा होता, आणि देवभाऊ कसे आहेत, थोडं हे तारतम्य भाषेचं कुठलं काहीच नाही. आणि त्यांची बाजू घेतली म्हणून हा एक असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला होता याची आम्हाला लाज वाटते. कारण त्यांनी सांगितलं की संभाजी राजेंचे जे तुम्ही फक्त जे ऑर्गन्स काढले होते त्यांचं फक्त नाव घेणं तुम्हाला शिंदे साहेब हे चुकीचे वाटतात. पण ज्या नालायक क्रूर शासकानं ते काढायला लावले होते, काढले होते, तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम काय येतंय हा सगळ्यात मोठा सवाल आहे. एक विषय बोलायचं फक्त, औरंगजेब क्रूर होता, जे लोकांना वाटतं ते करा, पण त्या गोष्टीवर तुम्ही आडकाठी आणू नका. इतिहास परत परत सुद्धा होऊ शकतो, वेळी सावध व्हा. मग त्यावेळेस तुमच्याकडे कुठलीच वेळ नसणार आहे तुमचं हिंदुत्व, तुमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. आपल्याच लोकांचे पाय ओढू नका किंवा आपल्याच लोकांना शिवीगाळी करू नका. 4 लोकांनी व्हिडिओ बघावा, जास्त लोकांना व्हिडिओ बघावा आणि फक्त आपलं नाव व्हावं किंवा आपल्याला मुस्लिमांनी म्हणले पाहिजे खरंच बाबा हे चॅनल मस्त आहे, यांचे विचार चांगले आहेत, म्हणजे हिंदूंना शिव्या घाला. जे लोक हिंदू म्हणतात त्यांना बोलायचं, शिव्या घालायचं, तुमची वाहवा होते, तुमचे जास्त व्हिडिओ चालतात. हा समज या लोकांचा झालेला आहे. हा समज आपल्याला फोडावा लागणार आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद.